महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकचे ग्रामदैवत आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या कपालेश्वर मंदिर परिसरात पुजाजाच्या मुजोरीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका किरकोळ कारणावरून मंदिरातील पुजाऱ्याने चक्क भाविकालाच शिवीगाळ आणि दमदाटी केल्याची घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय। कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाशी पुजाऱ्याचा वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की पुजाऱ्याने भाविकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धमकावण्यास सुरुवात केली। महाराष्ट्रासह देशाचे श्रद्धास्थान असलेल्या कपालेश्वर मंदिरात घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित भाविकांमध्येही संताप व्यक्त केला जातोय। शिवीगाळ आणि दमदाटीचा सर्व प्रकार एका प्रत्यक्षदर्शीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाशिककरांकडून पुजाजाच्या या वर्तणुकीचा तीव्र निषेध केला जात आहे। तुम्हाला कोणी अधिकार दिला मला शिवीगाळ करायचा? अरे तुला कोणी अधिकार दिला मला तुला कोणी अधिकार दिला मला? आवाज चढवून माझ्यावर नाही चालणार. दर्शन कर नीट नाही घेतो तुम्ही तुमचं काम करा। आम्ही आमचं काम करतो, तू तुझं काम कर। तुमचे 15 तू दिवस आम्हाला काय सांगू? हे तू मला 15 दिवस तू मला नाही मला सांगायचं। सांगू तू नका. कोण सांगणार आहे मला? काय करायची तू माझी कोण कंप्लेंट सांगणार करा. आहे? संस्थेकडे तू माझी कोण कंप्लेंट सांगणार करा. आहे मला? मी सांगणार आहे बरोबर तू आहे. कोण कंप्लेंट करणार आहे? मी सेवेकरी कोणी आहे. हातीन पाट याला काय कंप्लेंट आहे? तुला काय दिली कंप्लेंट? तुम्ही याला द्या त्याला कंप्लेंट कंप्लेंट करायची. तुम्ही करायला काय मी कशाला त्याला कंप्लेंट करू? चल. मग, निघाय दोन. संस्था मी बांधील संस्थेची आहे, तुमच्याशी बांधील नाही मी। अरे बा संस्था आहे मला काय? काय तू बांधलं कंप्लेंट आहे? का? तुम्ही संस्थेकडे याला दिलंय करा. का तू? मला पत्र इथे दिलं का मी याला? पूजा करायला येतो, मला एक गुरुजी शाहू राहिले। कोणता सेवेकरी आकडून आला? मानसिक शाळा करताय ते माझा। हा. बिलकुल आवाज नाही करायचा। शिवीगाळ करू राहिले, तीनपाट म्हणून राहिले, जातीवाद शिवीगाळ करू राहिले तुम्ही मला। भाऊ अरे तू दादा देवाच्या दारी ऐकत अहो, ते काय बोलू राहिले मला? ठीक आहे, त्यांना आता होतं, शिवीगाळ चाल. सुटते का त्यांच्या तोंडून? तू काही बोलू नको, ते काही बोलणार नाही. जोरात बोलले तर मी ऐकू शकतो त्यांचं. सोडून दे शिवीगाळ कसं काय बाबा, ऐकू? सोडून दे. देवा शांततेने चला. असं होतं कधी कधी बाचाबाची होते, ते शिवीगाळ करू राहिले डायरेक्ट मला। भाऊ तुम्ही काही बोलू नको. मी शांत झालेलो आहे, त्यामुळे जाऊ दे त्यांच्या मार्गीचा, मी माझ्या मार्गी। ठीक आहे, माझं रोज 7 ते 7:30 पूजेचा टाइम जे काय असेल ते पण शांततेने घे. विषय मिटून टाकलं. अरे हा मॅनेजर होऊन राहिलं, तुला काय दिलं नाही एवढं असं एवढं बोलून राहिलं? नाही, काय दिलं नाही आम्हाला त्यांनी। आम्हाला देणारे महादेव। देवस्थानचे पावित्र्य राखण्याऐवजी भाविकांशी असे वर्तन करणाऱ्या पुजाऱ्यावर पोलीस आणि ट्रस्टने कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागलीय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।